शेगावच्या संत श्री गजानन महाराजांचा आज 148वा प्रगट दिन सोहळा आणि या प्रगट दिन सोहळ्यानिमित्त शेगावमध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो, मी सध्या शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिर परिसरामध्ये आहे आणि आपण जर पाहिलं तर गजानन महाराजांच्या समाधी दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक शेगावमध्ये दाखल झालेले आहेत। गेल्या 2 दिवसापासून गजानन महाराजांचं मंदिर हे 24 तास भाविकांच्या दर्शनासाठी खुलं आहे आणि ठिकठिकाणी भाविकांची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे। पोलिसांनी सुद्धा चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। लहान मुलं असतील, महिला असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, संपूर्ण जे भाविक आहेत राज्यभरातून आलेले संपूर्ण भाविक या मंदिर परिसरामध्ये आल्यानंतर गजानन महाराजांचं दर्शन घेऊनच या ठिकाणावरून आपल्या घरी जात असतात। एकंदरीत पाहिलं तर लाखोच्या संख्येनं भाविक शेगावमध्ये दाखल झालेले आहेत आणि यामुळं भाविकांची मांदियाळी सध्या शेगावमध्ये पाहायला मिळत आहे। संतनगरी शेगावमध्ये आलेल्या प्रत्येक भाविकांच्या चेहऱ्यावर सध्या आनंद ओसंडून वाहत आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर शेगावच्या संतनगरीमध्ये आल्यानंतर भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून संस्थांनी सुद्धा या ठिकाणी त्यांची व्यवस्था केली आहे। ठिकठिकाणी अन्नदात्याकडून महाप्रसाद असेल, चहाची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, संपूर्ण चोख व्यवस्था जी आहे शेगावच्या अन्नदात्याकडून या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ज्या दिवशी गजानन महाराज शेगावमध्ये प्रगटले होते त्या दिवसापासून म्हणजेच आजच्या दिवशी गजानन महाराजांचा प्रगट दिन उत्सव साजरा करण्यात येतो। गेल्या आठवड्याभरापासून गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत। विविध महापुरुषांचे या ठिकाणी कीर्तन सुद्धा होत आहेत। आज सुद्धा दिवसभर गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत आणि आज संपूर्ण जो सोहळा जो आहे तो हा न भूतो न भविष्य अशा प्रकारचा असणार आहे आणि जी गर्दी जी आहे ती सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आज दिवसभर भाविकांची रेलचल संतनगरीमध्ये असणार आहे आणि जो आनंद जो आहे तो आनंद सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि भक्तिमय वातावरण संपूर्ण परिसरामध्ये सध्या झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन नीरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, शेगाव, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।